आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करावा असे सर्वांचेच स्वप्न असते. परंतु विचार करा, तुम्ही ज्या विमानाने प्रवास करत आहात ते विमान त्याच्या ठरलेल्या ठिकाणापासून अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचलेच नाही तर, एखाद्या अनपेक्षित ठिकाणी जाऊन पोहोचले तर. चला तर मग पाहूया अशाच एका विमानाच्या प्रवासाचा किस्सा. राम राम मंडळी, मी कुलदीप. चावडीवरच्या गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 12 ऑक्टोबर 1972 रोजी साऊथ अमेरिकेतील उरुग्वे या देशातून चिली या देशातील सॅन्टियागोकडे एक विमान रवाना झाले. विमानाचे नाव होते उरुग्वे एअरफोर्स फ्लाईट नंबर 571. 2 पायलट, 45 प्रवासी असे एकूण 47 जण या विमानामध्ये होते. विमानाचा प्रवास पाहिला तर तो केवळ 3 तासांचा. उरुग्वेमधून चिलीच्या दिशेने विमान रवाना होते. परंतु अर्जेंटिनाच्या जवळ असताना हवामानामध्ये असलेल्या बिघाडामुळे विमानाला अर्जेंटिना देशातील मेरिडोसा या ठिकाणी लँड करावे लागते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता हे विमान पुन्हा चिलीच्या दिशेने रवाना होते. 1 तासाचा प्रवास झाला असेल, विमान अचानक हादरे बसू लागतात. विमानातील सर्व प्रवाशांची तारांबळ उडते. कोणाला काहीच कळत नाही. विमानाच्या चारी बाजूने काळोख पसरतो. थोडे पुढे गेले असता काळोख नाहीसा होतो. परंतु अचानक समोर येते ते भव्य काय असे अँडीजचा पर्वत. पायलट या पर्वतापासून विमानाला वाचवण्याचा प्रयत्न करतात, परंतु विमानाचा मागचा भाग व एक विंग या पर्वताला धडकतो. या धडकेसोबत 3 प्रवासी विमानाच्या बाहेर पडतात. विमान अस्थिर होते. पुन्हा एकदा विमान पर्वताला धडकते. त्याचे दुसरे विंगही तुटते. याच्यासोबत आणखीन 2 प्रवासी विमानाबाहेर पडतात. विमान अस्थिर होऊन जमिनीच्या दिशेने जाऊ लागते व ते शेवटी जाऊन बर्फाच्या पर्वतावरती कोसळते. यासोबत विमानातील दोन्ही पायलट जागीच ठार होतात. विमानातील सर्व प्रवासी विमानाच्या बाहेर पडतात. या 45 जणांपैकी 33 जण हे जिवंत राहतात व त्या 33 जणांपैकी आणखीन प्रवासी जखमी असतात. हे विमान चिलीपासून जवळपास 80 किलोमीटर दूर अँडीजच्या पर्वतरांगेमध्ये पडलेले असते. जवळपास एकही मनुष्यवस्ती नसताना -30 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये हे प्रवासी कसे जिवंत राहतील याचा विचारही करू शकत नाही. या घटनेच्या 1 तासाच्या आत चिली या देशातील रेस्क्यू टीमचे 4 हेलिकॉप्टर विमानाचा शोध घेण्यासाठी निघतात. परंतु विमानाचा कलर पांढरा असल्याने अँडीजच्या त्या बर्फांमध्ये विमानाला शोधणे खूपच कठीण होते. पूर्ण दिवस जातो, विमान काही सापडत नाही. दुसऱ्या दिवशी उरुग्वे, चिली, अर्जेंटिना अशा या 3 देशातील जवळपास 11 हेलिकॉप्टर विमानाचा शोध घेण्यासाठी निघतात. जवळपास 3-4 असे दिवस उलटून गेले तरीही विमानाचा काही पत्ता लागत नाही. 8 दिवस उलटून गेल्यानंतर 3 देशाच्या रेस्क्यू फोर्सने विमानाचा शोध घेणे थांबवले. 8 दिवसानंतर या 30 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये कोणी जिवंत राहू शकेल याची अपेक्षा त्यांनी सोडून दिली. दुसरीकडे प्रवाशांनी आपल्याला कोणी वाचवायला येईल याचीही अपेक्षा सोडून दिली व त्यांनी जिवंत राहण्यासाठी जोमाने संघर्ष चालू केला. त्यांनी त्यांच्यातील 2 प्रवाशांना मदत घेऊन येण्यासाठी पाठवले. त्यांनी अँडीजच्या बर्फाचे पर्वतरांग चढण्यास सुरुवात केली. जवळपास एकही इक्विपमेंट नाही, काही साहित्य नाही. अशा परिस्थितीमध्ये ते पर्वत चढू लागले. तब्बल 1 दिवस उजाडून गेला त्यांना अँडीजचा एक पर्वत चढण्यासाठी. पर्वताच्या वरती जाऊन पाहिले तर भव्य काय अशी अँडीजची पर्वतरांग संपूर्ण बर्फाने भरलेली व जवळपास एकही मनुष्यवस्ती नाही. असे अनेक पर्वत चढून उतरून त्यांनी तब्बल 61 किलोमीटरचा प्रवास केला व जाऊन पोहोचले चिलीच्या एका गावामध्ये. त्यांनी त्यांची परिस्थिती गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांना त्यांच्यावरती विश्वास बसेना की त्या अपघातानंतर कोणी जिवंत राहिले असेल, कारण की त्या अपघाताला तब्बल 70 दिवस उलटून गेलेले होते. त्या दोघांना त्यांनी जेवण्यासाठी, राहण्यासाठी दिले व त्यांच्यावरती उपचार केले. दुसऱ्या दिवशी रेस्क्यू टीमचे 2 हेलिकॉप्टर त्या दोघांना घेऊन अपघाताच्या ठिकाणी गेले. 45 जणांपैकी 16 जण अजूनही जिवंत होते. त्या 16 जणांना घेऊन ते सुरक्षित ठिकाणी गेले व त्यांच्यावरती उपचार केले. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, हिमालयाच्या पर्वतरांगेनंतर अँडीजची पर्वतरांग ही जगातील दुसरी सर्वात मोठी पर्वतरांग आहे आणि या घटनेला मिरॅकल ऑफ अँडीज किंवा डिझास्टर ऑफ अँडीज या नावाने देखील ओळखले जाते. मित्रांनो,
तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.